इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत वृक्षारोपणाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड कसे करायचे आणि शाळा रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी आपण पाहूया. सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर या ठिकाणी इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एवढं टाईप करा की याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. माझी या ठिकाणी लिंक आलेली आहे, याला या ठिकाणी मी टच करतो. आता हा आपला मोबाईल डेस्कटॉप साईट नसेल तर डेस्कटॉप साईट या ठिकाणी करून घ्या. हे 3 डॉट दिसतात तुम्हाला, 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलं की हे या ठिकाणी माझं डेस्कटॉप साईट आहे. या ठिकाणी मी काही करत नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवर करत असाल तर मोबाईल डेस्कटॉप साईट करून घ्या. तर या ठिकाणी बघा, हे जे लॉगिन शब्द दिसतो तुम्हाला, हे जे लॉगिन दिसते बघा कोपऱ्यात, लॉगिनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी स्कूल लॉगिन आहे बघा, स्कूल लॉगिनला या ठिकाणी मला क्लिक करायचं. हे जे स्कूल लॉगिन आहे, स्कूल लॉगिनला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक टाका आणि कंटिन्यू शब्द दिसलेले बघा. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा युडॅस क्रमांक टाकायचा आणि कंटिन्यू या ऑप्शनला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी मी हे करून घेतो. या ठिकाणी माझ्या शाळेचा युडॅस प्लस टाकतो आणि कंटिन्यू ऑप्शन दिसतं, कंटिन्यू या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी बघा, हे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर या ठिकाणी युडॅस नंबर टाकल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला एक ओटीपी जात असते. ती ओटीपी या ठिकाणी फिलअप करायची. ओटीपी भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो पासवर्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला चान्स देत असतो. चान्स त्या ठिकाणी आपल्याला देत असतो. तो आपला एक नवीन पासवर्ड त्या ठिकाणी बनावं लागते. या ठिकाणी मी नवीन पासवर्ड बनवलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पासवर्ड बनवू शकता. मी या ठिकाणी पासवर्ड बनवलेला आहे म्हणून या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकतो, कॅप्चा भरतो आणि सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो. या ठिकाणी मी लॉग इन झालेलं बघा, तुम्ही पाहू शकता माझं या ठिकाणी लॉग इन झालेलं, लॉग इन सक्सेसफुली दाखवत आहे. या ठिकाणी बघा, एवढं केल्यानंतर या ठिकाणी एक समोर एक विंडो येत असते. ती विंडो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. ही विंडो या ठिकाणी येत असते, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. याला या ठिकाणी मी क्लिक करतो म्हणजे ही विंडो येत असते. तुम्ही याची शपथ घेतली आहे का? मग या ठिकाणी मी होय म्हटलेलं आहे. होय म्हटलं, तुम्ही नाही म्हणू शकता, होय म्हणू शकता. किती जणांनी घेतले ते या ठिकाणी टाकू शकता. मी टाकलेलं आहे म्हणून या ठिकाणी असं आलेलं आहे. याला ठिकाणी तुम्ही कटही करू शकता. या ठिकाणी सध्याचे मी या ठिकाणी कट करतो. हे दिसते तुम्हाला, याला ठिकाणी मी कट करतो. कट केल्यानंतर बघा, तुम्ही पाहू शकता बघा, आता हे जे आणि आपला जो मसुदा असतो बघा, इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जो मसुदा असतो, तो मसुदा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा असतो. या ठिकाणी मी याला क्लिक करतो आणि या ठिकाणी आपल्याला मसुदा अपलोड करावा लागतो, पीडीएफच्या स्वरूपात किंवा पीएनजीच्या स्वरूपात. या ठिकाणी तो सबमिट करावा लागतो. सध्या मी बनवलेला नाही म्हणून या ठिकाणी मी बाहेर येतो. आता आपल्याला वृक्षारोपणाचे फोटो आणि व्हिडिओ कसे अपलोड करतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. आता तुम्हाला बघा, हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, या 3 रेषा, हे जे 3 रेषा दिसतात, या 3 रेषाला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी मी क्लिक केलं, या ठिकाणी डॅशबोर्ड आलेलं बघा. आता सर्वात अगोदर तुम्ही त्याची लँग्वेज बदलायची. या ठिकाणी मी लँग्वेज बदललेली आहे. याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी माझी मराठी, या बरेचसे लँग्वेज या ठिकाणी असतात. मी मराठी सिलेक्ट केलेली आहे, मराठी सिलेक्ट केली. आता या ठिकाणी मी बॅक येतो आणि परत हे जर बॅक गेलं असेल तर परत या ठिकाणी हे जे 3 रेषा दिसतात याला ठिकाणी क्लिक करा आणि डॅशबोर्ड या ठिकाणी येत असतो. आता या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम तयार करा. अगोदर सुरुवातीला आपल्याला कार्यक्रम तयार करावा लागेल. मी या ठिकाणी कार्यक्रम तयारला या ठिकाणी क्लिक करतो आणि सर्व आपल्याला माहिती अगोदर भरावं लागेल. आता कार्यक्रमाचे नाव, कार्यक्रमाचे नाव काय? वृक्षारोपण. या ठिकाणी वृक्षारोपण मी या ठिकाणी करतो. पण या ठिकाणी असं म्हटलेलं बघा, कार्यक्रमाचे संक्षिप्त वर्णन 50 शब्दापेक्षा जास्त नसावी. तर या ठिकाणी मी लिहून घेतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने वृक्षारोपण केले जाते. आणि या ठिकाणी बघा, मिशन लाईफ थीम दिलेले आहेत. या ठिकाणी मिशन लाईफ थीम दिलेली आहे. आरोग्यदायी जीवनशैली अवलंबा, कचरा कमी करा, जी काय असेल तर या ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण करायचं म्हणून या ठिकाणी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो. मिशन लाईफची सब थीम आहे या ठिकाणी बघा, मिशन लाईफची सब थीम या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. याला ठिकाणी क्लिक करतो आणि आपण वृक्षारोपण मोहीम हे घेत आहे, त्याच्यामुळे वृक्षारोपण मोहीमला या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी
कार्यान्वयन मोड या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी डिजिटल हे या ठिकाणी सिलेक्ट करतो. कार्यक्रमाचा प्रकार कोणता, तर या ठिकाणी कार्यक्रमाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे, तो या ठिकाणी आपण सांगूया. याला ठिकाणी क्लिक करू. या ठिकाणी याला क्लिक करता. कृती आणि जागरूकता हे तुम्ही दोन्ही या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी मी दोन्ही घेतो. कृती आणि जागरूकता दोन्ही या ठिकाणी क्लिक करतो. आता तारीख आणि वेळ, कार्यक्रमाची संख्या किती होणार आहे आपली 1. आपल्या शाळेत आपण एकच कार्यक्रम आयोजित करणार आहे म्हणून 1 वृक्षारोपणाचा. तारीख आणि वेळेला या ठिकाणी क्लिक करूया. आणि कधी घेणार आपण ते त्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता माझी शाळा 30 जूनला उघडत आहे, त्याच्या हिशोबाने मग मी 1 किंवा 2 जुलैला या ठिकाणी मी हे कार्यक्रम घेणार आहेत. या हिशोबाने मी या ठिकाणी टाकत आहे. तुम्ही जे वृक्षारोपण कार्यक्रम झाला असेल ती तारीख टाका. आणि ते वृक्षारोपणाचे फोटो आपल्याला जिओ मॅपिंग नुसार, म्हणजे जे त्या ठिकाणी तारीख वेळ सर्व काही लिहून येत असते, तो ऍप्स डाउनलोड करून त्या ठिकाणी आपल्याला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून त्या ऍप्स मध्ये कॅमेऱ्यामधून ते फोटो आपल्याला घ्यावे लागतात. या ठिकाणी मी तारीख घेतो बघा. या ठिकाणी मी 4 तारीख घेतो. 4 जुलै 2026 4 तारखेला. कधी घेतो, समजा 12 वाजता 12:30 वाजता मी वृक्षारोपण करणार आहेत. PM या ठिकाणी सेट ऑप्शन दिसतो तुम्हाला. सेटला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता राज्य महाराष्ट्र, जिल्हा बुलढाणा, शहर तुम्ही कोणत्या शहरात राहता, तालुक्यात राहता, या ठिकाणी मी हे पण मला इंग्रजीतच करावं लागेल. या ठिकाणी मी इंग्रजीत करतो. आणि या ठिकाणी सादर करा हे जे ऑप्शन दिसतो तुम्हाला, सादर करायला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी सादर करा या ठिकाणी क्लिक करतो. बघा या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत. आता कार्यक्रम कोणता या ठिकाणी आपण सक्सेसफुल याला ठिकाणी मी बॅक येतो. आता आपल्याला कार्यक्रमाची यादी हे जे आहे बघा, कार्यक्रमाची यादी याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. याला ठिकाणी क्लिक केलं की आपण जी माहिती भरली बघा, ती माहिती या ठिकाणी येत असते. या ठिकाणी संपादन करा. कार्यक्रमाचे नाव झाडे लावणे. आपण या ठिकाणी कार्यक्रमाचे नाव झाडे लावणे केलेले म्हणजे वृक्षारोपण केलेले आहेत, प्रलंबित आहेत. आता हे जे आहेत बघा, हे जे संपादन आहे, संपादनाला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. संपादनाला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, पाहू शकता बघा, या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे. ही सर्व माहिती अगोदर आपण भरलेली आहे. ही माहिती या ठिकाणी आपल्याला भरलेली आहे. आता काही माहिती या ठिकाणी आपल्याला याच ठिकाणी आपल्याला बघा, याच ठिकाणी आपल्याला झाडे लावण्याचे फोटो, जिओ टॅग केलेले फोटो, कमाल 5 फोटो आणि फोटोचा शीर्षक या ठिकाणी आपल्याला टाकावं लागते. काही जे आपण जे मागे भरलेले आहेत ती संख्या तेच सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला फक्त काही नवीन बदल करायचे कार्यक्रमामध्ये तांत्रिक हस्तक्षेप समाविष्ट आहे का, तर निवडायला या ठिकाणी क्लिक करा. याला होय म्हणा. परत या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व सहभागी प्रतिज्ञा केली आहे का, या ठिकाणी निवडायला याला ठिकाणी होय म्हणतो. जी सुरुवातीला येत असते बघा, ती प्रतिज्ञा तुम्ही केली आहे का, या ठिकाणी होय म्हटलेले आहेत. सहभागांची संख्या, आता या ठिकाणी या वृक्षारोपणामध्ये सहभागी विद्यार्थी संख्या किती ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. समजा 3 ते 8 सहभागी विद्यार्थी संख्या किती, 5. 8 ते 11 मध्ये सहभागी संख्या किती, 12. 11 ते 14 मध्ये किती, 16. 14 ते 18 मध्ये किती, 4. 18 पेक्षा अधिक वय असलेली किती, 5. म्हणजे जे वृक्षारोपण कार्यक्रमाला जेवढी संख्या होती, जेवढे उपस्थित होते, या ठिकाणी मी उपस्थित संख्या या ठिकाणी टाकली. या ठिकाणी राज्य अगोदर आलेले आहे, जिल्हा अगोदर आलेले आहे, शहर अगोदर आलेले आहे, जिओ टॅगिंग केलेले फोटो. आता या ठिकाणी कमाल 5 प्रति फोटो. आता बघा, हे जे जिओ टॅगिंग केलेले फोटो या ठिकाणी टाकायचे आहेत. म्हणजे प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी GPS मॅप कॅमेरा डाउनलोड करून घ्या. कॅमेरा असतो तो या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देऊन टाकेल. आता मी या ठिकाणी माझे फोटो घेतलेले नाही बघा. आता मी तुम्हाला माहिती आहे बघा, या ठिकाणी मी फोटो घेतलेले नाहीत, त्याच्यामुळे मला या ठिकाणी फोटो सिलेक्ट करता येणार नाही. मात्र या ठिकाणी मला कमीत कमी आपल्याला जास्तीत जास्त 5 फोटो या ठिकाणी घेता येते. फोटोचा शीर्षक, आता फोटोचं शीर्षक काय, जे
जे फोटो आहेत, फोटो कसले तर झाडे लावण्याचे, या ठिकाणी आपण शीर्षक टाकू शकतो, झाडे लावा किंवा वृक्षारोपण. वृक्षारोपण आहे. तर फोटो फोटो कसले फोटो आहे तर त्या वृक्षारोपण. शिक्षक व विद्यार्थी वृक्षारोपण करताना फोटो. तर या ठिकाणी जर आपल्याकडे व्हिडिओ असेल तो 5 MB च्या आतमध्ये व्हिडिओ घ्यायचा, जास्तीत जास्त 3 व्हिडिओ टाकू शकतो आपण. या ठिकाणी चूज फाईलला सिलेक्ट करायचं. मी सध्या फोटो काढलेला नाही कारण आपला तो कार्यक्रम झालेला नाही. तर या ठिकाणी व्हिडिओ शीर्षक आहे बघा, जो जसला व्हिडिओ असेल तर व्हिडिओ कसला आहे तो वृक्षारोपणाचा. या ठिकाणी तुम्ही वृक्षारोपणाचा व्हिडिओ, वृक्षारोपण करताना व्हिडिओ असं या ठिकाणी त्याचे व्हिडिओचे शीर्षक लावू शकता. लावलेल्या झाडांची संख्या, आता तुम्ही किती झाडे लावले हे या ठिकाणी अत्यावश्यक आहे बघा. समजा आपण या ठिकाणी 10 झाडे लावले असं या ठिकाणी टाकतो. आणि मी हे माझं उपक्रम झालेलं नाही त्याच्यामुळे मी हे करू शकत नाही. कारण हे जर झालं असेल किंवा तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ, वृक्षारोपण करताना व्हिडिओ किंवा फोटो काढले असेल तर या ठिकाणी आपल्याला जीपीएस कॅमेऱ्यामध्ये म्हणजे जिओ टॅगिंगच्या कॅमेऱ्यामध्ये प्ले स्टोअरवर जाऊन त्या ठिकाणी तो ऍप्स डाउनलोड करून घ्यायचा आणि त्याच्यातूनच ते फोटो काढायचे. त्याच्यावर तारीख आणि वेळ त्या ठिकाणी येत असते, तोच फोटो या ठिकाणी टाकावा लागेल आणि या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करावा लागेल. अपडेटला या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल. आता अपडेटला क्लिक केलं की या ठिकाणी ते सबमिट होणार आहेत. अशा प्रकारे वृक्षारोपण लावले असतील त्या झाडांची संख्या या ठिकाणी टाकायची आणि अपडेट करायचं, म्हणजे ते आपल्या याला तो दिसत असतो. सध्या माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी हे सध्या काही करणार आहे, मात्र तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी करायचं. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.